मुंबई विकायला काढली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महायुती सरकारवर टीका। आताची सर्वात मोठी बातमी, मुंबईतील मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकण्यासाठी महायुती षडयंत्र रचत आहे। धारावी, देवनार, कुर्ला, मुलुंड येथील जमिनी विक्रीसाठी काढल्या आहेत। फक्त एका कंत्राटदाराला खुश करण्यासाठी महायुतीचा खटाटोप सुरू आहे। राज्यातील महायुती सरकारने मुंबई विकायला काढली आहे, मात्र जोपर्यंत मराठी माणूस आणि शिवसेना आहे तोपर्यंत भ्रष्ट महायुतीला मुंबई विकायला देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले। चेंबूरच्या RCF मध्ये शिवसेना कर्मचाऱ्यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। वांद्रे पूर्व येथे शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत आहे। ही वसाहत 50 ते 60 वर्षापासून आहे। या वसाहतींचा पुनर्विकास व्हावा अशी मागणी केली जात होती। मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला। तसेच वसाहतीचा पुनर्विकास करताना वसाहतीतील रहिवाशांचे पुनर्वसन आहे त्या ठिकाणी करणार असल्याचे जाहीर केले होते। मात्र गद्दारांनी सरकार पाडले आणि प्रश्न प्रलंबित राहणार असे वाटत होते। मात्र राज्यात पाडापाडीचे राजकारण करून सत्ता स्थापन केलेल्या महायुतीचा डोळा वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीवर पडला। या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक पार पडली। या बैठकीत वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन अशक्य आहे, त्यामुळे त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। आता यावरून राजकीय वातावरण तापले आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून महायुतीवर टीकेची जोड उडवली आहे। वांद्रे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरे मिळालीच पाहिजे किंवा मग एक बिल्डरला दिलेल्या वांद्रे रिक्लेमेशन वरील भूखंडाच्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना जागा द्या। आपले सरकार घालवल्यावर त्यांनी वांद्रे कुर्ल्यातील कोविड सेंटर या जागेवर उभे केले। तो भूखंड दिल्लीच्या मालकाला दिला। बुलेट ट्रेनसाठी मुंबईतील भूखंड देऊन टाकला। बुलेट ट्रेनचा आपल्याला किती उपयोग? मुंबईकर तिथे रोज फाफडा, शेव आणि ढोकळा खाणार आहे का? त्याची गरज नाही, ते आमच्यासाठी मारले जाते। आमच्या हक्काची मराठी माणसं, त्यांना तुम्ही मिठागरात फेकून देणार, मात्र हे मी होऊ देणार नाही, असा कडक इशारा ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।